नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात ट्रान्सपोर्ट गोदामाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे लाखो रुपयांचे सामान जळून खाक. नाशिक येथील मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड हॉलजवळ असलेल्या एका ट्रान्सपोर्ट गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. हे गोदाम पत्र्याच्या शेडमध्ये होते. गोदामात कपडे, साबण आणि ट्रान्सपोर्टसाठी आलेले इतर अनेक ग्राहकांचे मौल्यवान सामान होते, जे या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. तसेच आतमध्ये बॅटऱ्या आणि तेलाचे डबे असल्याने त्यांचे लागोपाठ स्फोट झाले, ज्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण परिस्थितीमुळे शेजारील सोसायटीमधील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि सुरक्षेसाठी त्यांनी तातडीने आपली घरे सोडली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान या निवासी भागात सतत गाड्यांची ये-जा असणाऱ्या ट्रान्सपोर्ट गोदामांना स्थानिक सोसायटी धारकांचा तीव्र विरोध आहे. अशा धोकादायक गोदामांमुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. आज भाभानगर या परिसरातील नासर्डी किनारे असणाऱ्या जगत ट्रान्सपोर्टला संध्याकाळी 8:30 पाऊण 9च्या सुमारास मोठ्या प्रमाणात अशी आग लागली. त्या ठिकाणी केमिकल, बॅटरी आणि काही टायर असे असल्यामुळं त्या ट्रान्सपोर्टला आग लागली आणि एकदम मोठ्या प्रमाणात असं नुकसान झालं. खरं तर कुठलीच जीवितहानी झाली नाही आणि या परिसरातील सर्व नागरिकांचा या ट्रान्सपोर्ट असणाऱ्या या जगत ट्रान्सपोर्टला विरोध आहे. आणि आज खरंच देवाच्या पुढे प्रार्थना केली की या कोणाच्या जीवितहानी होऊ नये. आणि आत्ता आपल्या महानगरपालिकेने चांगली आपल्याला मदत केली आहे. अग्निशामक दलाने पाहिजे तेवढ्या अग्निशामक दलाच्या गाड्याही या ठिकाणी उपलब्ध झाल्या. आग विझवण्यात पूर्ण प्रयत्न झाला आहे आणि आत्ता आग विझवलेली आहे. या संदर्भात नागरिकांनी मागणी केलेली ट्रान्सपोर्ट काय कारवाई होणार? या संदर्भात आज मुख्यतः पहिले आपण आग विझवण्याचा प्रयत्न झाला. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते ट्रान्सपोर्ट येथून हलवून त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात लावू. नागरिकांच्या मागणी आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ. नेमकं आग लागण्याचं कारण काय? काहीच माहीत नाही अजून आग लागण्याचं कारण. आता फायरचे लोक आहेत, अधिकारी, बैटरी गाड़ी खाली होती थी और गाड़ी का एक ही बोलना है पूरे कॉलोनी वालों का, सोसाइटी वालों का, जितने भी घर है यहाँ पे ये सोसाइटी में, उनका सबका एक ही बोलना है कि पीछे जो गोडाउन है इसको जल्दी से जल्दी शिफ्ट करे. कारण कि पीछे बच्चे खेलते वहाँ पे हमें सीबी की डिप्पी, उसको आग बहुत सारी पड़ गई थी. जो बिल्डिंग में आग लगी थी वो बिल्डिंग में अक्सर बच्चे वहाँ पे ये टाइम पे खेलते रहते हैं 8 साढ़े 8 बजे के टाइम पे. नाशिक आवाज, नाशिक.